आज एम्ब्रिओ ट्रान्सफर या तंत्रज्ञानामुळे पशुपालकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत आहे। आज त्यांच्या गोठ्यावरती उच्च वंशावळीची वासरे तयार होत आहेत। ही वासरे मोठी होऊन अधिक दुग्ध क्षमतेची, कमी आजारांना बळी पडणारी आणि आपल्याच वातावरणामध्ये राहणारी अशी उच्च गुणवत्तेची असणार आहेत। यामुळे आपल्या पशुपालकांना याचा भरपूर असा फायदा होणार आहे। आणि असंच एक एम्ब्रिओ ट्रान्सफर या तंत्रज्ञानातून जन्मलेलं वासरू श्री संदीप पवार राहणार राजाळे यांच्या गोठ्यावरती जन्माला आलं आहे। चला तर मग जाणून घेऊयात की त्यांना या गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेअंतर्गत एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं गेलं होतं, याचा काय फायदा झाला आहे। नमस्कार, मी संदीप पवार, मुक्काम पोस्ट राजाळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा। सुरुवातीला माझ्या गोठ्यामध्ये कमी दूध देणाऱ्या गायी होत्या, परंतु गोविंद डेअरीचे एम्ब्रिओ ट्रान्सफर ही योजना सुरू झाली आणि त्यामधून मी माझ्या एका गायीला एम्ब्रिओ ट्रान्सफर करून घेतलं। आज ही कालवड एक 15 दिवसाची आहे आणि आम्रपाल या वळूपासून जन्मलेली ती कालवड आहे। तिचं दूध साधारणपणे 13,000 लिटर आहे। याची फॅट पण 40 आहे आणि SNF पण चांगला आहे। कमी गायीमध्ये जास्त दूध काढण्याचा जो संकल्प आहे तो या एम्ब्रिओ ट्रान्सफरमुळे साध्य होणार आहे। या योजनेचा आम्हाला खूप फायदा होणार आहे, तरी इतरही शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा ही विनंती।